नमस्कार। आज मी बनवणार आहे निजामी चिकन। कोणतेही वाटण न करता एकदम असं वेगळ्या पद्धतीचे हे निजामी चिकन एकदम मस्त असं होतं। कोणतेही म्हणजे आपल्याला यामध्ये फोडणी वगैरे देण्याची गरज नाही, चिकनला कोणताही मसाला करण्याची गरज नाही, झटपट असं हे चिकन होतं। चला आता आपण सुरुवात करूया। एकदम मस्त असं हे चिकन होतं, क्रीमी टेक्स्चरचं, एकदम भारी असं। तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर हे तुम्ही खाऊ शकता। चला रेसिपी बघूया। इथे तळलेला कांदा घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेले आहेत, थोडेसे भिजून घ्यायचे आणि अद्रक लसूण लागणार आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना लागणार आहे, दही लागणार आहे। 1 वाटी दही आपल्याला घ्यायचे। अर्धा किलो चिकन आहे तर त्यासाठी 100 ग्रॅम दही घेतलेले आहे आणि 4 कांदे तळून घेतलेले आहेत, याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तिखट मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे। इथे 4 वेलची, शहाजिरं, मिरी पावडर, स्टार फूल, दालचिनी, जायपत्री, तमालपत्र आणि इथे दुधामध्ये केशर भिजून घेतलेले आहे। इथे कांद्याची पेस्ट आपण केलेली ती आणि अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट करून घेतलेली आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि थोडासा कांदा तळलेला बाजूला ठेवून दिलेला आहे। कांदा तळून घेतलेला आहे, तेच तेल वापरलेलं आहे मी आणि इथे तूप घेतलेले आपल्याला, इथे 1.5 चमचा तूप लागणार आहे। तर आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेले, त्यामध्ये एक तळलेला कांदा घातलेला आहे, त्यामध्ये जे अख्खे गरम मसाले घातलेले आहेत तर ते याच्यामध्ये सर्व घातलेले आहेत मी। आपण या चिकनला फोडणी वगैरे काही न देता एकदम मस्त असं हे झणझणीत असं हे चटपटीत चिकन बनवणार आहे। जे सर्व मसाले सांगितले, दुधामध्ये केशर भिजून घेतलेला, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, हे सर्व आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचे। इथे 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे, तूप घालून घ्यायचे यामध्ये आणि कांदा आणि दही जे आपण एकत्र वाटण करून घेतलेलं म्हणजे पेस्ट करून घेतली तर ते घालायचे। यामध्ये तुम्ही पेस्ट नाही केली तरी चालेल, डायरेक्ट घातलं तरी चालेल, पण नंतर मग दही आहे ना फाटण्याची शक्यता असते, म्हणून तर मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे। हिरवं वाटण घातलेलं आहे, अद्रक, कोथिंबीर, अजून पुदिना, मिरची हे सर्व पेस्ट करून घेतलेले आहे। 2 चमचे तेल घालायचे, कांदा तळून घेतलेले तेच तेल घातलेले आहे, थोडी कोथिंबीर चिरून घातलेली आहे। हे चांगलं आता आपण हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन करण्यासाठी आपण एक अर्धा तास ठेवून द्यायचे। म्हणजे मॅरिनेशन करून ठेवले की नाही की चिकनमध्ये सर्व मसाले चांगले असे मुरले जातात आणि चिकन टेस्टी होतं। आता हे चांगलं मी मॅरिनेशन करण्यासाठी अर्धा तास ठेवून देते आणि ह्याला आपल्याला स्मोक द्यायचा आहे। तर मस्त असं हे मॅरिनेशन झालेलं आहे, एकदम छान असं। आणि मी हे मातीच्या भांड्यात करणार आहे। मातीच्या भांड्याला थोडंसं मी अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी तेल पसरवून घेतले, कारण खाली चिकटायला नको म्हणून। तर आणि जे चिकन आता मॅरिनेशन करून घेतलेलं तर ते आपण थोडंसं इकडे ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे 1-2 सेकंदासाठी। आणि बाजूला मी नारळाची करवंटी जाळण्यासाठी ठेवलेली आहे। तर इथे फॉईल पेपर घेतलेला आहे, फॉईल पेपरऐवजी तुम्ही डिशसुद्धा वापरू शकता। आता हे नारळाची करवंटी पेटलेली आहे तर ती आपण ह्या फॉईल पेपरमध्ये घालायची आणि त्यावरून 1 चमचा तूप किंवा तेल घालायचे आणि पटकन झाकण ठेवून द्यायचे, म्हणजे त्याचा स्मोक आहे ना तो चिकनला मस्त असा लागेल। 5 मिनटं आपण असेच वाफ द्यायचे। त्यानंतर जे आपण हे घेतलेलं आहे फॉईल पेपर ठेवलेलं आहे तर ते काढून घ्यायचे आणि चिकन परतून घ्यायचे 1-2 ते 3 मिनटं। आणि नंतर यामध्ये जे कांदा आणि दही मी वाटून घेतलेलं तर ते पाणी थोडंसं मी ह्याच्यामध्ये घालत आहे, म्हणजे पाव वाटी यामध्ये साधारण मी पाणी घालत आहे। आणि हे पाणी घालून आता आपल्याला हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे, काही घालायचं नाही यामध्ये दुसरं। आपण मॅरिनेशन केले तसंचे तसंच आपण हे भांड्यामध्ये घालून घ्यायचे। तुम्ही स्मोक दिला नाही ना तरी चालेल, पण स्मोकचा एक मस्त असा एक फ्लेवर येतो या चिकनला। या चिकनला निजामी चिकन असं म्हणतात। हे बघा छान अशी तरी आलेली आहे चिकनला, एकदम भारी अशी। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, आपलं हे चिकन एकदम झटपट असं तयार होतं। फक्त मॅरिनेशन आदल्या रात्री पण तुम्ही हे चिकन मॅरिनेशन करून दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कुकरमध्ये किंवा असं भांड्यामध्ये शिजून घेऊ शकता। एकदम मस्त असं चिकन होतं, भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर हे तुम्ही खाऊ शकता। एकदम छान असं चिकन होतं। किंवा ह्यामध्ये ना सेम म्हणजे बनवलेलं ना सेम बिर्याणीसारखं फील येत होता, म्हणजे एकदम मस्त असं हे बिर्याणीसारखं लागत होतं। म्हणजे भाताबरोबर, जिरा भाताबरोबर जर खाल्लं ना सेम बिर्याणी खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल।
एकदम असं छान पद्धतीने चिकन झालेलं आहे। आता मी हे सर्व करून घेते एका प्लेटमध्ये। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, कांदा लिंबू आपल्याला जे आवडेल ते आपण हे करायचे। एकदम छान असे क्रीमी टेक्स्चरचं असं मस्त असे हे चिकन तयार झालेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। छान असे हे चिकन तयार झालेले आहे। गरमागरम चिकन क्रीमी एकदम, कोणतीही मलाई वगैरे आपण यामध्ये वापरली नाही। एकदम मस्त असं फोडणी न देता हे चिकन आपलं तयार झाले।